तर हे पाठीमागे आमच्या बघू शकता तुम्ही सिटी स्कॅन मशीन आहे. तर याच्या पुढे बघायचं गेलं तर हा जो आहे आपल्या डोळ्याच्या वरती जो असतो ना तो फ्रंटल सायनस असतो. नंतर पुढे बघायचं गेलं तर हा जो एरिया आहे त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो आणि त्याच्या शेजारी हा जो एरिया आहे. आणि याचा एक असा अनुभव आलेला आहे मला की जेव्हा आपल्या घरच्यांना काही आजार होतो किंवा की पुढे काय स्टेप घेतलं पाहिजे ते याच्या मार्फत आपल्याला सोयीस्करपणे समजते. तर हा हॉल आहे जिथे पेशंट बसू शकतात. तर इथे सर्व प्रकारचे सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी हे केली जातात. हे आहे एक्सरे ट्यूब ज्यामधून एक्सरे शूट होतात. 16 स्लाइस मशीन आहे ज्याच्यामध्ये हेलिकल पद्धतीने स्कॅन होतो. पूर्ण बॉडीचं जे आहे ते 360मध्ये स्कॅन होऊन त्याचा पूर्ण जो एकदम परफेक्ट नॉर्मल ह्युमनमध्ये 2 मॅक्झिलरी सायनस असतात. हा जो एरिया आहे त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो आणि त्याच्या शेजारी हा जो एरिया आहे त्याला बॅझल नॉडल अँड रिलेटेड स्ट्रक्चर असं पण म्हणू शकतो. म्हणू शकता की यामध्ये सिटी स्कॅन टेक्निशियन, MRI टेक्निशियन किंवा एक्सरे टेक्निशियन यासाठी काय काय कोर्स केलं पाहिजे. ओव्हरऑल फक्त एवढंच सांगणं आहे की रेडिओग्राफीमध्ये पण एक उत्तम प्रकारचं करिअर आहे. कोणाला काही ॲडवाईस पाहिजे असेल तर आपण विचारू शकता बिलकुल.